Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर मी पहिल्यांदाच इंट्रोडक्शन दिलेलं आहे माझं. फॅकल्टी नेम आहे प्रोफेसर के जी गळसासी आणि जो मी तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे थिअरी ऑफ मशीन टॉम. सब्जेक्ट कोड आहे 22438. तर आपण चॅप्टर नंबर 6 बघत होतो, फ्लायव्हील गव्हर्नर अँड बॅलेन्सिंग, आणि हा चॅप्टर नंबर 6चा व्हिडिओचा पार्ट नंबर 3 असणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण कुठले टॉपिक्स कव्हर करणार आहे बघा. तर फर्स्ट वन असणार आहे ते सेंट्रीफ्युगल गव्हर्नर, म्हणजे जो सेंट्रीफ्युगल गव्हर्नर असणार आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग ते आपण कव्हर करणार आहे. नेक्स्ट वन आहे टर्मिनॉलॉजी ऑफ गव्हर्नर, म्हणजे गव्हर्नरशी रिलेटेड वेगवेगळे टर्म्स असणार आहेत ते आपण स्टडी करणार आहे. आणि लास्ट वन आहे ते डिफरन्स बिटवीन फ्लायव्हील अँड गव्हर्नर, म्हणजे फ्लायव्हील पण आपण त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग बघितलं, गव्हर्नरचं पण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघणार आहे. तर या दोघांमध्ये काय डिफरन्स असणार आहे हे 3 टॉपिक्स आपण या लेक्चरला कव्हर करणार आहे. सेंट्रीफ्युगल गव्हर्नर. तर आता सेंट्रीफ्युगल गव्हर्नर इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल, हा सेंट्रीफ्युगल गव्हर्नर. आता त्याचं कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे बघा. हे काय असणार आहेत, हे 2 फ्लायबॉल्स आहेत. हा फ्लायबॉल एक आहे आणि हा फ्लायबॉल एक आहे. हे 2 फ्लायबॉल्स आहेत. हे फ्लायबॉल्स 2 एकमेकाला कशानं कनेक्ट केलेले आहेत, तर हे आर्म्सनं कनेक्ट केलेलं आहे आणि हे 2 आर्म्स इथं सेंटरला पिवोट केलेले आहेत आणि दुसरा आर्म्स इथं कनेक्टेड आहे, त्याला ही स्लीव कनेक्टेड आहे. ही स्लीवची जी मूवमेंट असणार ती कनेक्टेड आहे. ही तुम्हाला स्लीव दिसते, ही स्लीव काय होऊ शकते, वर आणि खाली मूव्ह होऊ शकते. जसा लोड वाढेल तसतशी आणि लोड कमी होईल तशी स्लीव वर आणि खाली होऊ शकते. त्याच्यानंतर ह्या 2 लिंक्स आहेत. हा स्लीवचा स्टॉपर आहे, म्हणजे काय हा अप्पर स्टॉपर आहे आणि हा लोअर स्टॉपर आहे. म्हणजे स्लीव इथं वरपर्यंत इथंपर्यंत जाऊ शकते आणि मॅक्झिमम खाली इथंपर्यंत जाऊ शकते. त्याच्यानंतर स्लीवला काय कनेक्ट केलेले, ही बेल क्रँक लिव्हर अशी कनेक्ट केलेली आहे आणि बेल क्रँक लिव्हरच्या दुसऱ्या एंडला काय केलेलं आहे, इथं थ्रोटल प्लेट किंवा थ्रोटल वॉल इथं कनेक्ट केलेलं आहे आणि इकडून काय होऊ शकतो, वर्किंग फ्लुइडचा सप्लाय आपला होऊ शकतो, म्हणजे एअर फ्युएलचं जे मिक्सर असणार आहे ते इकडून पुढं इंजिनला सप्लाय होते. तर अशा प्रकारे ह्या सेंट्रीफ्युगल गव्हर्नरचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. तर आता वर्किंग कसं होणार आहे बघा. व्हेन द लोड ऑन द इंजिन इन्क्रीजेस, द इंजिन अँड द गव्हर्नर स्पीड decreases. This results in decrease of a centrifugal force on the balls and hence the ball moves inwards and the sleeves moves downwards. आता ज्यावेळी काय होणार आहे, इंजिनवरती लोड वाढणार आहे त्यावेळी काय होणार आहे, लोड वाढल्यामुळं गव्हर्नरचं स्पीड आणि इंजिनचं स्पीड कमी होणार आहे. त्यामुळे हे फ्लायबॉल काय होणार आहेत, आतल्या साईडला मूव्ह होणार आहेत. फ्लायबॉल काय होणार आहे, तिथं आतल्या साईडला मूव्ह होणार, म्हणजे फ्लायबॉल हे असे आतल्या साईडला दोन्ही मूव्ह होणार आहेत. फ्लायबॉल आतल्या साईडला मूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे, ही जी स्लीव असणार आहे ही स्लीव खालच्या साईडला सरकणार आहे. लक्षात येते, स्लीव खालच्या साईडला सरकल्यामुळं काय होणार आहे, ही बेल क्रँक रिव्हर ऑपरेट होणार आहे आणि बेल क्रँक रिव्हर ऑपरेट होऊन काय करणार आहे, ही थ्रोटल प्लेट ओपन होणार आहे. ही थ्रोटल प्लेट अशी ओपन पोझिशनला येणार आहे. थ्रोटल प्लेट ओपन पोझिशनला आल्यामुळं काय होणार आहे, इथून जे सप्लाय ऑफ फ्लुइड आहे तो वाढणार आहे आणि सप्लाय ऑफ फ्लुइड ऑफ इंजिनला वाढल्यामुळं काय होणार आहे, इंजिनचा फ्युएल सप्लाय वाढल्यामुळं ऑटोमॅटिकली इंजिनची पॉवर वाढणार आहे आणि इंजिनची पॉवर वाढल्यामुळे परत काय होणार आहे, इंजिनचं स्पीड वाढणार आहे. म्हणजे लक्षात येते, ज्यावेळी इंजिनवर लोड वाढणार आहे त्यावेळी फ्युएलचा सप्लाय वाढणार आहे आणि परत इंजिनचं स्पीड एका मेन स्पीडला आणण्याचं काम होणार आहे. आणि ह्याच्या विरुद्ध जर उलटं कसं असणार आहे बघा, तर व्हेन द लोड ऑन इंजिन डिक्रीजेस, म्हणजे इंजिनवरचा लोड जेव्हा कमी होणार त्यावेळी काय होणार आहे, द इंजिन अँड द गव्हर्नर स्पीड इन्क्रीजेस. ओके, विच रिझल्ट्स इन द इन्क्रीज ऑफ अ सेंट्रीफ्युगल फोर्स ऑन द बॉल अँड दस बॉल मूव्स आउटवर्ड्स अँड स्लीव रायजेस अपवर्ड. म्हणजे काय होणार आहे, ज्यावेळी इंजिनचा स्पीड किंवा इंजिनवरचा लोड कमी होणार आहे त्यावेळी इंजिनचं स्पीड वाढणार आहे. इंजिनचं स्पीड वाढल्यामुळे काय होणार आहे, हे फ्लायबॉल बाहेरच्या साईडला मूव्ह होणार आहे. फ्लायबॉल बाहेरच्या साईडला मूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे, स्लीव वरच्या साईडला उचलली जाणार आहे आणि स्लीव वरच्या साईडला उचलल्यामुळे काय होणार आहे, ही बेल क्रँक रिव्हर ऑपरेट होऊन काय होणार आहे, ही थ्रोटल प्लेट ओपन झालेली अशी ती काय होणार आहे, थ्रोटल प्लेट अशी क्लोज होणार आहे. थ्रोटल प्लेट क्लोज झाल्यामुळे काय होणार आहे, फ्युएलचा सप्लाय इथून कमी होणार आहे. त्यामुळे परत काय होणार आहे, इंजिनला फ्युएलचा सप्लाय कमी झाल्यामुळे इंजिनचं स्पीड जे वाढलेलं ते परत इंजिनचं स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. तर अशा प्रकारे इंजिनचं स्पीड एका मेन लेवलला ठेवण्याचं काम कोण करणार आहे, सेंट्रीफ्युगल गव्हर्नर करणार आहे. तर ॲक्च्युली ह्याचा वर्किंग जो व्हिडिओ असेल तो मी परत तुम्हाला मोडलवर शेअर केलेला तो बघून घ्या. आणि ह्याच्यानंतर जे पुढचे गव्हर्नर असेल, पोर्टर गव्हर्नर, पोएल गव्हर्नर, हार्टनेल गव्हर्नर आणि विल्सन हार्टनेल गव्हर्नर, ह्याच्यामध्ये काय कन्स्ट्रक्शनमध्ये फक्त थोडे चेंजेस आहेत. तर त्याचे जे वर्किंग व्हिडिओ आहेत मी तुम्हाला मोडलवर शेअर केलेलं आहे, तर ते तिथं बघून घ्या तुम्ही.
नेक्स्ट वन आहे टर्मिनॉलॉजी ऑफ गव्हर्नर. टर्मिनॉलॉजी म्हणजे काय, गव्हर्नरच्या ज्या वेगवेगळ्या टर्म्स असतील त्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. तर फर्स्ट वन आहे हाईट ऑफ द गव्हर्नर. तर काय बघा, इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द बॉल्स टू अ पॉइंट व्हेअर द ॲक्सिस ऑफ द आर्म्स इंटरसेक्ट ऑन द स्पिंडल ॲक्सिस. इट इज डिनोटेड बाय एच. तर काय बघा, इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स, हाईट ऑफ द गव्हर्नर म्हणजे काय, इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स, आणि कुठून ते कुठं आहे तर सेंटर ऑफ द बॉल टू द पॉईंट व्हेअर ॲक्सिस ऑफ द आर्म्स इंटरसेक्ट ऑन द स्पिंडल ॲक्सिस. म्हणजे हा झाला तुमच्या फ्लायबॉलचं सेंटर, तिथूनपासून स्पिंडल ॲक्सिस जिथं आर्म इंटरसेक्ट होतात हा झाला त्याचा सेंटर. तर हे जे व्हर्टिकल डिस्टन्स असणार आहे, हे एवढं व्हर्टिकल डिस्टन्स, त्याला काय म्हणायचं, हाईट ऑफ गव्हर्नर, अँड विच इज डिनोटेड बाय एच. तर ही झाली तुमची हाईट ऑफ द गव्हर्नर. देन सेकंड वन काय बघा, इक्विलिब्रियम स्पीड. तर इक्विलिब्रियम स्पीड म्हणजे काय, इट इज द स्पीड ॲट विच द गव्हर्नर बॉल्स ऑर आर्म्स एक्सेट्रा आर इन कम्प्लीट इक्विलिब्रियम अँड द स्लीव डज नॉट टेंड टू मूव्ह अपवर्ड ऑर डाऊनवर्ड. म्हणजे काय असणार आहेत, हे फ्लायबॉल असणार ते एकाच पोझिशनला राहणार आहेत, आणि ही जी स्लीव असणार आहे ती स्लीव पण काय राहणार आहे, एकाच मेन पोझिशनला राहणार आहे. तर त्या स्पीडला आपण काय म्हणणार आहे, इक्विलिब्रियम स्पीड म्हणणार आहे. थर्ड वन काय बघा, मीन इक्विलिब्रियम स्पीड. मीन इक्विलिब्रियम स्पीड म्हणजे काय, इट इज द स्पीड ॲट विच द फ्लायबॉल अँड स्लीव आर ॲट मीन पोझिशन. म्हणजे हे फ्लायबॉल असेल किंवा स्लीव असेल ते एका मीन पोझिशनला राहत असतील तर त्या स्पीडला आपण काय म्हणणार आहे, मीन इक्विलिब्रियम स्पीड. नेक्स्ट फोर्थ वन आहे स्लीव लिफ्ट. स्लीव लिफ्ट म्हणजे काय, इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स विच द स्लीव ट्रॅव्हल्स ड्यू टू चेंज इन अ इक्विलिब्रियम स्पीड. म्हणजे स्लीव जी व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे त्याला म्हणायचं स्लीव लिफ्ट. आता फॉर एक्झाम्पल हा स्लीवचा अप्पर स्टॉपर आहे आणि हा स्लीवचा काय लोअर स्टॉपर आहे. तर स्लीव काय होणार आहे तुमची एवढ्याच पोझिशनमध्ये व्हर्टिकली मूव्ह होणार, म्हणजे इथून ते एवढी अशी मूव्ह होणार आहे. लक्षात येते. तर या ज्या व्हर्टिकल मुवमेंट असणार आहे किंवा व्हर्टिकल डिस्टन्स असणार आहे, या व्हर्टिकल डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, स्लीव लिफ्ट म्हणणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते गव्हर्नर एफर्ट. तर गव्हर्नर एफर्ट म्हणजे काय, फोर्स रिक्वायर्ड टू मेंटेन द स्लीव इन इक्विलिब्रियम पोझिशन इज नोन ॲज अ गव्हर्नर एफर्ट. म्हणजे ही जी स्लीव आहे ही आपल्याला स्लीव नेहमी काय ठेवायची आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला ठेवायचे. त्यामुळे काय होईल, इंजिनचं नेहमी स्पीड हे मेन स्पीडला राहील. तर त्या इक्विलिब्रियम पोझिशनला आपल्याला जर स्लीव ठेवायची असेल तर त्याच्यासाठी जो लागणारा फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो तर गव्हर्नर एफर्ट म्हणतो. नेक्स्ट वन आहे सेन्सिटिव्हनेस ऑफ गव्हर्नर. तर सेन्सिटिव्हनेस म्हणजे काय बघा, इट इज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ द स्पीड टू द मेन स्पीड. म्हणजे काय, फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड अपॉन मेन स्पीड हा जर आपण रेशो घेतला तर त्या रेशोला आपण काय म्हणतो तर सेन्सिटिव्हनेस ऑफ द गव्हर्नर. तर बघा, इफ N1 अँड N2 आर द मॅक्झिमम अँड मिनिमम स्पीड. तर फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड काय येणार आहे, म्हणजे मॅक्झिममपासून मिनिमम तुमचं स्पीड हे फ्लक्च्युएट होणार आहे. म्हणजे N1 मायनस N2 हे झालं फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. आणि मेन स्पीड काय होणार आहे, N1 प्लस N2. सॉरी, हे N1 प्लस आहे, इथं चुकून मान्य झालेलं आहे, N1 प्लस N2 डिवायडेड बाय 2 हे झालं तुमचं काय, मेन स्पीड झालं, N1 प्लस N2 डिवायडेड बाय 2. तर सेन्सिटिव्हिटी काय येणार आहे, या दोघांचा रेशो येणार आहे, फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड टू द मेन स्पीड म्हणजे काय, N1 मायनस N2 अपॉन N1 प्लस N2 डिवायडेड बाय 2. तर या टर्मला आपण काय म्हणणार आहे, सेन्सिटिव्हिटी ऑफ द गव्हर्नर. आणि नेक्स्ट वन आहे ते स्टॅबिलिटी ऑफ द गव्हर्नर. स्टॅबिलिटी म्हणजे काय, द गव्हर्नर इज सेड टू बी स्टेबल when for each speed within the working range a flyball required a specific position. म्हणजे काय होणार आहे, जेव्हा गव्हर्नरचं स्पीड चेंज होणार आहे, थोडंफार स्पीड जरी चेंज झालं तर काय होणार आहे, फ्लायबॉल तुमचे लगेच मूव्ह होणार आहे. तर असं होत असेल तर त्या गव्हर्नरला काय म्हणायचं, स्टेबल गव्हर्नर. म्हणजे काय होईल, गव्हर्नर लगेच रिॲक्ट करत असेल स्पीड चेंजला, फ्लायबॉल लगेच आत किंवा बाहेर मूव्ह असतील तर त्या गव्हर्नरला काय म्हणणार आहे आपण, स्टेबल गव्हर्नर म्हणणार आहे. तर ह्या झाल्या तुमच्या टर्मिनॉलॉजी ऑफ द गव्हर्नर. ह्याचा पण व्हिडिओ मी सेपरेट तुम्हाला मूडलवर अनेक शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे आणि तुम्हाला डिटेलमध्ये टर्मिनॉलॉजीबद्दल आयडिया येईल. दोन आहे डिफरन्स बिटवीन फ्लायव्हील अँड गव्हर्नर. तर आता आपण काय स्टडी केलं तर फ्लायव्हील पण स्टडी केला. फ्लायव्हील काय असणार आहे, एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस आहे. तर गव्हर्नर काय, इंजिनचं स्पीड एका मेन स्पीडला ठेवण्याचं काम करणार आहे. तर आता या दोघांमध्ये डिफरन्स काय ते आपण बघणार आहे. तर फंक्शन बघा फ्लायव्हीलचं, टू कंट्रोल द स्पीड व्हेरिएशन क्लॉज्ड बाय द फ्लक्च्युएशन ऑफ द इंजिन टर्निंग मुवमेंट ड्युरिंग अ सायकल. आणि गव्हर्नरचं फंक्शन काय असणार आहे, टू रेग्युलेट द मेन स्पीड ऑफ द इंजिन विदिन द प्रिस्क्राइब्ड लिमिट वेन देर आर व्हेरिएशन्स इन द लोड.
देन सेकंड वन आहे फ्लायव्हील मॅथमॅटिकली कसं डिनोट करतात तर dN/dt. तर गव्हर्नर कसं डिनोट केलं जातं dN म्हणजे चेंज इन स्पीड. नेक्स्ट थर्ड वन बघा फ्लायव्हील ॲक्ट्स ॲज अ रिझर्वायर अँड इट स्टोअर द एनर्जी ड्यू टू इट्स मास मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड रिलीजेस इट वेन एव्हर रिक्वायर्ड. तर गव्हर्नरचं फंक्शन काय असणार आहे, गव्हर्नर रेग्युलेट द स्पीड बाय रेग्युलेटिंग द क्वांटिटी ऑफ चार्ज किंवा वर्किंग फ्लुइड ऑफ प्राईम मूव्हर. म्हणजे काय गव्हर्नर काय करतोय तर जे वर्किंग फ्लुइड असणार आहे एअर फ्युएलचं मिक्सर त्याचा अमाऊंट कमी जास्त करण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट फ्लायव्हील फोर्थ वन काय, इट रेग्युलेट्स द स्पीड इन वन सायकल ओनली. म्हणजे फ्लायव्हील स्पीड चेंज कशी करणार आहे, फक्त एका सायकलमध्ये चेंज करणार आहे. तर गव्हर्नर काय करणार आहे, पिरियड ऑफ अ टाईम म्हणजे प्रत्येक सेकंदाला काय करणार आहे तो स्पीड रेग्युलेट करण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट फ्लायव्हीलमध्ये फ्लायव्हील हॅज नो कंट्रोल ओव्हर सप्लाय ऑफ फ्लुइड ऑर अ चार्ज. गव्हर्नर टेक केअर ऑफ क्वांटिटी ऑफ अ फ्लुइड. म्हणजे काय, जे वर्किंग फ्लुइड असेल एअर फ्युएलचं मिक्सर त्याच्यावर कंट्रोल कोण करू शकते, गव्हर्नर करू शकते. तर फ्लायव्हील त्याच्यावर कंट्रोल करू शकत नाही. आणि नेक्स्ट वन आहे ते इट इज नॉट इसेन्शियल इलिमेंट फॉर एव्हरी प्राईम मूव्हर. इट इज युज्ड व्हेन देअर आर अनडिझायरेबल सायक्लिक फ्लक्च्युएशन. म्हणजे फ्लायव्हील काय इसेन्शियल इलिमेंट नाही, जेव्हा फ्लक्च्युएशन असेल सायक्लिक फ्लक्च्युएशन त्यावेळी फक्त आपण फ्लायव्हील यूज करू शकतो. अँड गव्हर्नर काय असणार आहे, इट इज इसेन्शियल इलिमेंट फॉर प्राईम मूव्हर सिन्स व्हॅरिंग डिमांड ऑफ अ पॉवर इज मेड बाय इट. गव्हर्नर हा काय असणार आहे, इसेन्शियल इलिमेंट असणार आहे. तर हा दोघांमधला डिफरन्स आहे फ्लायव्हील आणि गव्हर्नर. तर इथं आपण हे जे दोन टॉपिक्स होते फ्लायव्हील आणि गव्हर्नर ते दोन्ही कंप्लीट केलेले आहे.